नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे रिया नावाची एक मुलगी आली होती. ती वर्किंग मदर होती. तिचा एक छोटासा मुलगा होता आणि तिला झोपेचा खूप प्रॉब्लेम होत होता. ऑफिसमधले प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मुलाची शाळा, त्याचा अभ्यास, त्याची हेल्थ, घर हे सगळं सांभाळता सांभाळता तिची अगदी तारेवरची कसरत होत होती. आणि रात्री झोपलं की मनामध्ये हेच विचार चाललेले असायचे. हे कसं कंप्लीट करायचं, हे कसं सगळं जुळवून आणायचं, मुलाला कसा वेळ द्यायचा, ऑफिसच्या डेडलाईन्स कशा कंप्लीट करायच्या, हे सगळं तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असायचं. आणि या विचारांमुळे तिला झोपच नाही यायची. पहाटे पहाटे थोडासा डोळा लागायला सुरुवात व्हायची आणि उठायची वेळ व्हायची, अलार्म व्हायचा. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? रात्री झोप येत नाही आणि पहाटे पहाटे डोळा लागतो नाही ना, लागतो तर उठायची वेळ होते. तुम्ही याच्याशी रिलेट करू शकता का? आणि हे असं बरेच दिवस तिचं चाललेलं. रियाला जो हा झोपेचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तिच्या हेल्थवर परिणाम व्हायला लागला. दिवसभर तिला थकल्या थकल्यासारखं वाटायचं, लो एनर्जी, आणि गोष्टी ती विसरायला लागली होती. तिच्या मेमरीवर सुद्धा याचा परिणाम झाला होता. तिच्या डेडलाईन्स कंप्लीट होत नव्हत्या, इम्युनिटी कमी झाली होती. एक दिवशी ती आरशात पाहत होती तर तिने पाहिलं की डोळ्याखाली काळं आलं आहे, डार्क सर्कल झाले आहेत आणि चेहऱ्यावरचा ग्लो कुठेतरी निघून गेला आहे. इम्युनिटी कमी झाल्यामुळे सारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या. सारखे सारखे बॉडी पेन्स व्हायला लागले, सर्दी खोकला वारंवार व्हायला लागला आणि ती दिवसभर इरिटेटेड असायची, चिडचिड तिला खूप व्हायची. तिच्या या स्वभावामुळे ती मुलावर चिडायची, कधी कधी मुलाला मारायची आणि तिच्या या चिडचिड्या स्वभावामुळे तिच्यामध्ये आणि तिच्या हस्बंडमध्ये एक डिस्टन्स क्रिएट झालं होतं. तिच्या झोपेचा परिणाम तिच्या कामावर होत होता, तिच्या फॅमिली लाईफवर होत होता, तिच्या हेल्थवर होत होता. डेडलाईन्स कंप्लीट होत नव्हत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती अगदी हैराण झाली होती. झोपच नाही आहे. कल्पना करा, रात्रभर झोप येत नाही आणि दिवसभर काम करायचं. ऑफिसचं काम, घरचं काम, मुलाचं काम, मुलाला सांभाळायचं. हे सगळं जमवून आणायचं होतं तिला. पण इच्छा असूनही तिच्या हातून ते होत नव्हतं. तुम्ही विचार करू शकता एका आईची काय मनाची अवस्था होत असेल. तिच्या मनाला ते किती लागत असेल, या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर किती स्ट्रेस येत असेल. आणि ती या स्ट्रेसमधून जात होती. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिचं कन्सल्टेशन केलं आणि तिला काही गोष्टी विचारल्या आणि तिची एकूणच कंडिशन बघून तिला मी एक माझा आरोग्य संपदा नावाचा प्रोग्राम सजेस्ट केला. तिने अगदी खुशीने तो घेतला. तिने स्वतःला त्या प्रोग्रामसाठी एनरोल केलं. कारण ती म्हणाली, माझ्या हातात काहीच नाही आहे आणि मला औषधं वगैरे खायची नाही आहेत, मला झोपेच्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. नॅचरली मला झोप आली पाहिजे आणि त्या चांगल्या झोपेचा परिणाम माझ्या लाईफवर, माझी लाईफ इम्प्रूव्ह होण्यामध्ये झाला पाहिजे, असं तिचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच मी तिला माझा आरोग्य संपदा हा प्रोग्राम सजेस्ट केला. आणि तिने जेव्हा तो घेतला, त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तेव्हा काही दिवसांमध्येच, काही आठवड्यामध्येच तिच्या झोपेमध्ये फरक पडला. तिची क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह झाली, तिचा स्ट्रेस कमी झाला आणि याचा परिणाम तिच्या आधी चेहऱ्यामध्ये दिसायला लागला. तिचा चेहरा खुलायला लागला, तिच्या चेहऱ्यावर ग्लो यायला लागला, डार्क सर्कल्स कमी झाले, तिची प्रॉडक्टिव्हिटी वाढली, तिच्या डेडलाईन्स कंप्लीट ज्या होत नव्हत्या, तिच्या प्रोजेक्ट्स जे कंप्लीट होत नव्हते ते कंप्लीट व्हायला लागले, वेळेवर कंप्लीट व्हायला लागले. कारण दिवसभर ती एनर्जेटिक फ्रेश फील करत होती. तिची जी चिडचिड व्हायची मुलाबरोबर, हजबंडबरोबर, ती बंद झाली आणि त्यांच्यामध्ये एक छान बॉन्डिंग क्रिएट झालं. ती एक चांगल्या क्वालिटीचं फॅमिली लाईफ जगायला लागली. फक्त झोप चांगली झाल्यामुळे तिच्या जीवनामध्ये हे असे अनेक बदल घडायला लागले.
तिच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, तिची इम्युनिटी वाढली आणि त्यामुळे तिचे बॉडी पेन्स जे सारखे सारखे तिला होत होते ते होणं बंद झालं. सारखा सारखा सर्दी खोकला व्हायचा, ते बंद झालं. फक्त झोप इम्प्रूव्ह झाल्यामुळे तिच्या लाईफमध्ये हे असे वेगळे वेगळे चेंजेस व्हायला लागतात. आज रिया खूपच खुशीत आहे. तिचं घर, तिचं ऑफिस, तिचा मुलगा, तिची फॅमिली हे सगळं ती छान व्यवस्थित मॅनेज करू शकते, कारण तिची क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह झाली आहे. क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह होण्यामुळे किती गोष्टी बदलतात, नाही का? चांगल्या क्वालिटीची शांत झोप हे एक लक्झरीच नाही आहे, तर ही एक नेसेसिटी आहे आपल्या हॅपी आणि हेल्दी लाईफसाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रियाबद्दल सांगितलं की फक्त झोप पुरेशी होत नव्हती, त्यामुळे तिच्या लाईफमध्ये कसा हॅवॉक क्रिएट झाला होता, तिची हेल्थ डाऊन होत होती, तिचे रिलेशनशिप्समध्ये चॅलेंजेस येत होते आणि प्रोफेशनल लाईफ, तिच्या ऑफिस वर्कवर सुद्धा त्याचा परिणाम होत होता. आणि फक्त झोप पूर्ण व्हायला लागल्यावर तिचे सगळे प्रॉब्लेम्स दूर झाले. व्हॉट अबाउट यू? तुमची क्वालिटी ऑफ स्लीप कशी आहे? रियाची ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. एका हॅपी आणि हेल्दी लाईफचे सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी या चॅनलवरचे व्हिडिओज रेग्युलरली बघत राहा. थँक्यू.